तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. दर्शनबारीसाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय पाडणार, नागरिकांचा तीव्र संताप. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. भाविकांच्या दर्शनबारीसाठी गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याचा बळी दिला जाणार का, असाच संतप्त सवाल आता त्र्यंबकेश्वरकर विचारत आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात असलेले सुसज्ज व अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय पाडून ते शहराबाहेर तब्बल 5 किलोमीटर अंतरावर खासगी जागेत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या सोयीसाठी दर्शनबारीचा विस्तार प्रस्तावित आहे. मात्र यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले शासकीय उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा तालुका डोंगराळ भागात विखुरलेला असून येथील 80% अधिक लोकसंख्या आदिवासी आणि कष्टकरी वर्गाची आहे. रुग्णालय 5 किलोमीटर लांब हलवल्यास आपत्कालीन रुग्ण, गरोदर महिला आणि वयोवृद्धांचे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे प्रचंड हाल होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित दर्शन पथसाठी त्र्यंबकेश्वर मधील शासकीय उपजिल्हा रुग्णालय हलवण्याचा जो काही घाट घालण्यात आलेला आहे, त्याला त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब, त्र्यंबकेश्वरच्या प्रथम नागरिक माननीय त्रिवेणीबाई तुंगार यांना निवेदन दिलेलं आहे. याच्यामध्ये आमची मागणी एकदम स्पष्ट आहे की हे जी हॉस्पिटल आहे हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय सगळ्या रुग्णांच्या सेवेसाठी आहे आणि केवळ दर्शन पथसाठी असं हॉस्पिटल हलवणं हे नक्कीच योग्य नाहीये. लोकांच्या जीविताचा प्रश्न यामध्ये आहे आणि या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये या अनुषंगाने सगळ्या रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेले जे हॉस्पिटल आहे ते आहे त्याच ठिकाणी ठेवावं, त्याच्यामध्ये कुठलाही फेरबदल करू नये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या संदर्भात ज्या काही पर्यायाच्या चाचपण्या केल्या जात आहेत त्या पर्यायाच्या जे काही पर्याय ते सुद्धा योग्य नाहीये. त्र्यंबकेश्वरचं हॉस्पिटल हे सध्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी ठेवावं. दर्शनपथसाठी शासनाला जी जागा हवी होती ती मिळालेली आहे, ती पुरेशी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची दर्शन क्षमता ही दिवसभरामध्ये फक्त 20,000 भाविक आहेत आणि 20,000 भाविकांची सेवा त्या दर्शन पथमध्ये होऊ शकते. त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि इस्पितळ तोडण्याचा घाट घालू नये, ते दूरवर हलवण्याचा घाट घालू नये. आणि जर कुठली कृती केली आणि त्याच्यातून कोणाच्याही जीविताला धोका निर्माण झाला तर त्र्यंबकेश्वरचे नागरिक तीव्र आंदोलन करतील. याची काळजी प्रशासनाने घ्यावी ही मी विनंती करतोय. शासनाने त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय हलवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्र्यंबकेश्वर हा आदिवासी तालुका आहे, त्या खोऱ्यामध्ये विखुरलेला हा तालुका आहे. त्याच्यामुळे आज त्र्यंबकेश्वर पासून 5 किलोमीटर जर हा दवाखाना हलवला तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे आणि आदिवासी फार मोठे हाल होणार आहे. मी रुग्ण कल्याण समितीचा सदस्य असून त्या समितीमध्ये मी असा ठराव मांडला होता का हा दवाखाना त्र्यंबकेश्वर शहरातच असावा, परंतु त्या ठरावात पण शासनाने दुर्लक्ष करून कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेताना अचानकपणे हा दवाखाना शिफ्ट करण्याचं काम केलेलं आहे. त्र्यंबकेश्वर मध्येच हा दवाखाना असावा, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने आणि शासनाने हा दवाखाना शहरातच असावा अशी आम्ही सर्व त्र्यंबकवासी मागणी करतो. जर शासनाने याचा विचार नाही केला तर आम्हाला वेगळ्या प्रकारे या ठिकाणी आंदोलन करावं लागेल असं आम्ही या ठिकाणी सांगतो. स्थानिक पाठपुराव्यामुळे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे अद्ययावत अतिदक्षता विभाग म्हणजेच ICU उभारला आहे. मात्र हा विभाग पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच इमारत पाडली तर जनतेच्या शासकीय निधीचा प्रचंड अपव्यय होईल. रुग्ण कल्याण समितीने हे रुग्णालय शहरातच ठेवण्याचा ठराव मंजूर केलेला असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. शहरातच तात्पुरत्या स्वरूपात रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी जागेची पाहणी सुरू असून गावकऱ्यांच्या समस्या आम्ही सातत्याने लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात शासनापर्यंत पोहोचवत असल्याचे नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले. नागरिकांच्या प्रमुख मागण्या: दर्शनबारीसाठी उपजिल्हा रुग्णालयाची इमारत पाडण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा.
रुग्णालय त्र्यंबकेश्वर शहरातच मध्यवर्ती ठिकाणी सुरू ठेवा. दर्शनबारीसाठी रुग्णालयाव्यतिरिक्त पर्यायी जागेचा शोध घ्या. 2 कोटींच्या अद्ययावत आयसीयू निधीचा अपव्यय टाळा. रुग्ण कल्याण समितीच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करा. या मागणीसाठी बाळासाहेब सावंत, स्वप्नील पाटील, उमेश सोनवणे, जगदीश फसाळे, देविदास नारळे, दिनेश पाटील, धनंजय प्रभुणे, मनोज भांगरे, जय घागरे, भागवत गांगुर्डे, मोहन बेणकुळी, बाळासाहेब कदम, इनुस मनियार, पांडुरंग दोंदे, प्रशांत खोडे, अमर सोनवणे, राकेश पाटील, सागर गमे, अनिल कासट, राहुल त्रिपाठी, अमोल लड्ढा यांच्यासह त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून तहसीलदार गणेश जाधव आणि नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे. आता प्रशासन नागरिकांच्या या रास्त मागणीची दखल घेतं की गोरगरिबांना रस्त्यावर उतरावे लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्र्यंबकेश्वर परिसरातील प्रत्येक ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.